नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो एक नवीन ब्लॉग मध्ये। माझं नाव संकेत पवार, TMG चा बेस्ट प्लेअर। तर आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी असा रोज उभा राहून हातात फोन ठेवून ब्लॉग करतो, तर आज बसून का करतो? त्यामागे एक कारण आहे। कारण असं की आज थोड्याशा गोष्टी तुमच्यासोबत अशी इंटरेस्टिंग गोष्ट थोडीशी शेअर करायची होती त्याच्यामुळे। तर ती इंटरेस्टिंग गोष्ट तर मी शेवटला सांगेन काय आहे ते। त्याआधी आजचा आम्हाला आज सांगताना खूप थोडंसं असं दुःख होतंय की आज TMGचा गणेशोत्सवाचा शेवटचा कॉल आहे। आज बाप्पा जाणार मित्रांनो, तर यानंतर आपल्याला पुन्हा पुढच्या वर्षी बघायला भेटतील बाप्पा। तर खूप वाईट वाटतंय सांगताना। ठीक आहे, आपण आधी व्लॉग बघून घेऊया। तर मी जसं म्हटलं की तुम्हाला तुमच्याशी काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट शेअर करायची आहे, ती बघूच आपण शेवटला मी सांगेन। तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा। ब्लॉगमध्ये खूप काही मजा केल्या आम्ही TMGच्या गँगने, खूप काही धमाल केल्या। शेवटचा कॉल होता तर आधी ब्लॉग बघून घ्या तुम्ही, आपण भेटू डायरेक्ट शेवट। चला। सॉरी एक गोष्ट सांगायची राहून गेली तुम्हाला की सॉरी यासाठी, कारण मला ब्लॉग टाकायला खूप उशीर होतो। मी एका कामामध्ये अडकलो होतो, त्यामुळे तर यापुढे असं होणार नाही याची काळजी घेईन मी। ठीक आहे, आपण भेटू। तर मित्रांनो, मला आज पण उशीर झालाय यायला। काय नाही, थोडासा उशीर झालाय, तसा टायमातच आहे मी। पण भेटूयात आपण डायरेक्ट 15 नंबरला। आपण हरीश वाट बघतोय माझी, कारण सगळ्या इन्स्ट्रुमेंट सगळे पोरं वगैरे गेल्यात। 2-3 पोरं बाकी असतील यायचे कामातून। हे आज मेन विसर्जन आहे, सगळ्यात मोठं विसर्जन आहे आज, त्याच्यामुळे गर्दी खूप आहे रोडला। सगळे रोड्स जॅम आहेत, त्याच्यामुळे पोरांना यायला थोडं लेट होणार आहे। आपण जाऊया आता, हे 15 नंबरला हरीशला भेटतो, हरीश सोबत मग पुढे जातो। ठीक आहे, चला भेटूया डायरेक्ट। ब्लॉग बघत राहा। आणि हो, जर ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा, खरंच करा, कारण समजून जा। चला, आपल्याला भेटलाय आपला हरीश भाऊ। बाकी सगळे पोरं पोचल्यात, आम्ही दोघंच बाकी आहे मागे। आज पण आहे टायमात आहे, आज टायमात आहे। आज आमचा नवसाचा गणपती आहे ना, त्याच्यामुळे सगळे पोरं टायमात गेले। ठीक आहे, भेटूया। आज शेवटचा दिवस आहे, खूप असं कसं तरीच वाटतंय। त्याच्यानंतर एक क्षण जागायला परत पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघावी लागेल। ठीक आहे, काय नाही, चांगल्या तऱ्हेने बाप्पाला निरोप देऊ यावेळेस। पण कसे दिवस गेले आता काय कळलंच नाही। कामाच्या नादात, बाप्पाच्या नादात कच्चे 11 दिवस निघून जातील वाटलं पण नव्हतं। ठीक आहे, भेटूया आपण। मी पोहोचतो आता, चालत जातोय 9 नंबरला। भेटूया आपण डायरेक्ट आपल्या की रम खान सब तो रम खान। ठीक आहे, भेटूया आपण भेटू डायरेक्ट लोकेशनला। आपल्याला आपले 2 खेळाडूपट्टू भेटलेले आहेत। बाकीचे सगळे आतमधला राहिले। भेटूया डायरेक्ट लोकेशन। सुमितदा भेटलाय आणि आपला अंकिशदा। सेटअप वगैरे फुल रेडी, पोरा पण फुल रेडी। हाय, हो गया मस्त 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 मस्त। लाव ना।
टायमात आज तांबे हा काय भावा आज वाजवणार आहेस ना. म्हणजे ट्रॉली पण रेडी आहे, आपला पण सेटअप रेडी आहे. आज सगळं खालीच आहे, रोटो वगैरे नाही आहेत काय. सगळा सेटअप आज खालीच लावायचा आहे, आज वरती काय नाही. आज पण काय बोलतोस, आज पण लवकर नाही. दादू रेडी का. बाबू बी कुठं आहे. साकी नाका सिग्नल तिकडे काय करतोय. येतोय कामातून येतोय. फायनली सेटअप पूर्ण रेडी झालाय. पोरं अजून आल्यात नाही, 2-3 पोरं यायची बाकी आहेत आमची. आणली ना दोन 2-3 पोरं बाकी आहेत. आता डायरेक्ट स्टार्ट करतो, कारण मंडळाचे पोरं बोलतात की तुम्ही वाजवायला चालू करा, त्यामुळे आपण डायरेक्ट आता वाजवायला चालू करू. ठीक आहे, डायरेक्ट व्हिडिओ बघायला भेटत. नाही दिले
फायनली पॅकअप झालाय. गणपती बाप्पाचे सगळे शो संपले. आजचा शेवटचा कॉल होता, तो पण एंड झाला आता. आवाज नाही. हे बघा इकडे आज फायनली आज शेवट झालाय. आज शेवट हे संपादनाची उद्यापासून नवीन सुरुवात. उद्यापासून नवीन सुरुवात गरब्याला बघू. भेटलं चालत नाही. खूप वाईट वाटतंय. आता शेवटचा कॉल झाला. जाम एवढा थकलोय ना. आम्ही 3 वेळा इन्स्ट्रुमेंट सोडला आणि परत वाजायला गेलो. तर खरंच वाईट वाटतंय, कारण असं वाटतच नव्हतं की हे दिवस संपावं. कधीच नाही. गेले 10 ते 12 दिवस आम्ही एवढे मस्ती, एवढे मजेत असंच खेळत काढले. ते सगळं पुढच्या वर्षी जगायला भेटेल. पुढच्या वर्षी परत नव्याने तयारी करू आम्ही. गेलो मला निरोप घेतो आता. आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले अमुचे काही, चुकले अमुचे काही. देवा क्षमा असावी. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुनिया विघ्ने, वारुनिया विघ्ने. देवा रक्षावे दीना. जाहले भजन. कसं आज सुट्टी आता गप कामावर. आज आराम भावा. आणि कलचे काम पे अरे तू दिन क्या बचा अभी हो गई ना, सोने का ही कसं वाटतंय भावा शेवटचा कॉल वाजवून? हा आता निवांत झोपायचं, बाकी काय नाही. सपोर्ट करा गाईज चॅनल आमच्या तांबे ग्रुपला. तुमचे लाईक सबस्क्राईब आम्हाला पाहिजेत. हो काय खातोस? सुट्टी भेटेल. अरे तुम्ही आता हा पुन्हा आणला दिला. वरती जाऊन सामान तरी सेट करायचं होतं ना, खाली उभं राहिलं. चला पण आलोय आपल्या ओनरच्या घरी. रणजित शेठच्या घरी. कसं वाटतंय भावा? शेवट तुझा समजा ना. समजा बड़े चाला तो बेटा. तू नाही समजा. कसं होतं? कसं एक नंबर. अरे कॉल संपला, पैसा नाही येणार आता. काही असू दे, मजा आली. आज कोणी चांगलं वाढवलं आहे. भले काही जण काही बोलू दे, चांगलं वाढवलं. आता विषय काय माहिती आहे, तिसऱ्या दिवशी पेमेंट आहे.
कल मेरा डे नाइट मॉर्निंग सब अपना सब आपला म्हणजे तिसऱ्या दिवशी पेमेंट घ्यायला बरोबर टाइमवर येणार आहे. नाश्ता बिष्टा करू थोडासा आणि मग जाऊ भाई आपापल्या घरी. आमचे मामा एवढे हुशार आहेत, पाव पण आणतात, समोसा पण आणतात, चटणी प्लेट पण आणतात. प्लेट सकट मजा जाणार आता भाई. हा? मजा जाणार आता. उद्यापासून तेच कॉर्पोरेटची हमाली. उचल डबा उचल बॅग जा कामाला. उचल डबा चल का आम्हाला. सोनू कुठे आहे? दादा कामाला आहे. अरे किती रे? अरे बा अभी काम से छूट रहा हूँ, रुक जा. और संकेत जाते क्या सब्जेक्ट ही अलग है. वो सवेरे जाते काम पे, दोपहर पे घर पे. हे कालो हॅरी पॉटर का लिप लगता है ये. कॅरेट बिरेट बाहेर ठेवले नाही. आतमध्ये जरा मस्त हिशोब चालू आहे जरा. ए जमनाम तर आपण ओनरच्या घरी. सो फायनली आज विसर्जन संपलं. आजचा दिवसही संपला. सगळे बाप्पा आपल्या गावी गेले. थोड्याच वेळात हा व्लॉग सुद्धा संपेल. पण मित्रांनो, कुठेतरी मनात अशी खंत निर्माण होते की बाप्पाचं आगमन आपण थाटामाटात साजरं केलं आणि बाप्पाचं विसर्जन सुद्धा खूप जल्लोषात केलं. पण एकदा स्वतःला प्रश्न विचारा, आपण प्रामाणिकपणे बाप्पाचं विसर्जन केलंय का? बाप्पाला आपण 11 दिवस आपल्या घरी ठेवलं, पण ज्या वेळेला आपण त्याचं विसर्जन केलं ते खूप वाईट पद्धतीने केलं. माणूस म्हणून स्वतःला एकदा विचारा ना की आपण हा उत्सव खरंच प्रामाणिकपणे साजरा करतोय का? आपण ज्या आनंदाने हा बाप्पाला आणलं होतं त्याच आनंदाने आपण बाप्पाचं विसर्जन करायला नको का? बघा, एकदा विचार करा. कारण बाप्पा दरवर्षी येणार आणि दरवर्षी त्याच्यावरची श्रद्धा, विश्वास असाच असायला. त्यामुळे बाप्पाचं विसर्जन आपण यापुढे खूप छान पद्धतीने करू. धन्यवाद.